पोलीस आलेत. पोलीस आलेत तुमच्याकडं. माझी कंप्लेंट केली का काय तुम्ही? घाबरलं कशाला? हा? समाजसेवक आहे ना तू, मग पोलिसाला घाबरायचं काय कारण आहे? आप्पा, अहो चांगलं काम करतोय म्हणूनच घाबरतोय. काय आजकाल चांगलं काम करतात ना लोक, त्यांनाच कामं करू देत नाहीत, लगेच मागं लागतात. आणि मी जी समाजसेवा करतोय ना ती तर पोलीस मला अजिबातच करू देत नाहीत. काय कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही ना कोणाला. हरकत नाही, पण तुम्ही माझी टीप दिलीत ना, हरकत नाही. पण सर पे फकन कफन बांध के निकले है हम. बघतो कोण अडवतंय मला. नाही, ते गावात एका केस संदर्भात ते चौकशी करतात सगळ्यांची, ती चौकशी करायला आले असतील इकडं पण. अच्छा, अरे तसं असेल तर मग ठीक आहे. नाहीतर मला वाटलं. आहेत का दोन बायकावाले देशमुख? थांबा थांबा, बूट काढतो. असू दे घरात मटण केले वाटतं. आधीच सांगितलं असतं 3 दिवस जेवलो नसतो मी. हे सगळे कोण? हे दोस्त आहेत, दोस्त. ते दोस्त आहे. तू कोण आहे? मी टेलर सांगेल मी कोण आहे. ते मावस आत्याच्या मुलीचा धीर आहे तो. हां, मावस सत्याच्या मुलीचा धीर? होय, माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा दीर. मावस सत्याच्या मुलीचा धीर म्हणजे मावस सत्याच्या मुलीचा धीर? हा, आपण कुठल्या बहिणीच्या? तुला नाही माहित? तू कधी असतो रे पाहुण्या रावळ्यांच्या कार्यक्रमात? हा? तुला माहित असायला. फारच जवळचं नातं आहे तुमचं या घराशी. हे पण धीर आहेत का मग? नाही बोललो ना, दोस्त आहेत आपले ते. म्हणजे आम्ही आमच्या कोणाच्याही पाहुण्याकडे जाताना सगळ्याशी सोबतच जातो. आमचं ठरलंय पाहुणे येत जात राहतील, पण ही दोस्ती तुटायची नाही. बर, हीच का ती मावस बहीण? हा, ही माझ्या बहिणीची नात, म्हणजे माझी बी नातच. अरे वा, तुमचं काय फॅमिली गेट टुगेदर आहे काय? गेस्ट फंक्शन आहे तुमचं का प्रॉपर्टीचे हिस्से करता तुम्ही? तसं करत असाल तर मलाही माझा हिस्सा पाहिजे, तोही आत्ताच्या आत्ता पाहिजे. गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. हो जामकर साहेब, ती गमत राहू द्या बाजूला. इथं पुण्यांदा कशा पाय आलं ते सांगा. तुम्हाला अटक करायला 2 बायकावाले देशमुख साकेत गायब आहे, त्याचा काही पत्ता लागत नाही. मग त्याला बाहेर शोधा. इथं वाढ द्यायचं काय कारण आहे? पोलिसांना त्यांचं काम शिकवायची फार वाईट खोड आहे. तुम्हाला काही गरज नाही शिकवायची आम्हाला. साकेत गायब आहे म्हणून सगळ्या शहराचे सीसीटीव्ही तपासले. याच वाड्यातून साकेत गायब झालाय. आम्ही या गावातले सगळे सीसीटीव्ही तपासले. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, रिक्षा स्टँड, सगळ्या गावातलं फुटेज तपासलं. त्यात कुठेही आम्हाला साकेत पळून जाताना दिसला नाही. तरी तो गायब झालाय. त्यामध्ये इतकी ताकद नव्हती, इतका तंदुरुस्त नव्हता तो. त्याच्यामुळे याच घरात, याच वाड्यात त्याच्यासोबत काहीतरी घातपात झाल्याचा मला दाट संशय. तुम्ही सगळे देवाला मानता असं मी समजतो. त्यामुळे तुम्ही सगळे देवाकडे याचना करा, करुणा भाका, विनंती करा त्या देवाला की मला एक तरी पुरावा असा सापडू नये ज्यामध्ये तुमच्यातल्या एकावर, दुसऱ्यावर किंवा अख्ख्या कुटुंबावर अटक व्हायची वेळ येऊ नये.
ध्यानी धरावे. मुलाबाय, चला बाय. चला गरिबांची बप्पी लहरी खासगीत बोलू आपण. आलो. तुझी कोणी हत्या आहे का खरी? काय माहिती नाही साहेब, मी पण पहिल्यांदाच ऐकलं. मी कधी तिला बघितलं नाही, काय नाही. जैन साहेब बोलवलं. बोलवलं. पाहुणा आहेस या गावात. या गावात नवीन कोणी पाहुणा आलं की त्याला पोलीस स्टेशनला नेऊन पाहुणचार करायचा माझा जुना रिवाज आहे. येतोस पोलीस स्टेशनला? नाही नको सर. इतक्या वर्षांनी कसं काय येणं केलं या पाहुण्यांना भेटायला? हे समाजसेवा करतो ना मी सर. ते मला माझा जनसंपर्क वाढवायचा आहे म्हणून ह्या अशा जवळच्या माणसांना भेटून मी त्यांच्याकडे मदत मागत असतो म्हणून आलो होतो. हे असले फालतू कपडे घालून समाजसेवा? साहेब फालतू कपडे? अहो 4,000चा शर्ट आहे, 3,000ची पॅन्ट आहे. चढा. ते गैरसमज नका करून घेऊ. गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलतो मी. त्यांना वह्या पुस्तकं वाटतो. महिला सबलीकरणासाठी बायकांना साड्या वाटतो, पुरुषांना बाटल्या वाटतो. बाटल्या कसले? हे रक्ताच्या बाटल्या. जोक करतोस? नाही सर, शिबिरं करतो. रक्तदान शिबिरं. ज्यांना गरज आहे ना त्या लोकांना रक्ताच्या बाटल्या वाटतो. ही असली समाजसेवा करायला मुबलक पैसा लागत असेल तर ही असली समाजसेवा करायला पैसा आणतोस कुठं? वसुली हे गोळा करतो. जननिधी लोकांकडून गोळा करतो साहेब. काय जगात खूप सारे दानशूर लोक आहेत, मग मी त्यांच्याकडे जातो आणि गोरगरिबांसाठी मदत मागतो. मग ते मला मदत करतात. साहेब माझा ना माणसाच्या चांगुलपणावर अजूनही विश्वास आहे. खूप चांगली माणसं आहेत जगात. आणि तुम्हाला सांगतो साहेब मी निधी मागायची काय गरज आहे? या अंगावरचं सोनं विकलं तरी मुबलक पैसा मिळेल या महाराष्ट्राला. नाव काय? हरिश्चंद्र हजारे उर्फ मन्या भाई म्हणतात मला लोक प्रेमानं. मन्या ठीक आहे. चालेल सर, मन्या ठीक आहे. जपून राहा जरा. माझं लक्ष राहील वेळोवेळी.